नमस्कार मित्रांनो. आज आपण बघूया की जर्नल एंट्री आणखीन लेजर पोस्टिंग. एखादी जर्नल एंट्री एखादी जर्नल एंट्री केल्यानंतर त्या जर्नल एंट्रीचं पोस्टिंग आपण लेजर मध्ये करतो. आता लेजर एंट्री का करायची? कारण जर्नल एंट्री मध्ये दैनंदिन जे काही व्यवहार होतात त्या व्यवहाराची नोंद आपण इथं करून ठेवतो. परंतु काही वेळेला होतं काय, एक पर्टिक्युलर अकाउंट त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला हवी असते, त्याच्यासाठी आपण लेजर अकाउंट करतो. म्हणजे पुढे जसं जसं आपण व्यवहार करतो, 6 महिन्यानंतर जर एखादा व्यवहार विचारला की ह्या व्यक्तीकडून किती येणं आहे किंवा किती देणं आहे, तर आपल्याला सांगणं कठीण जातं, कारण प्रत्येक व्यवहार आपल्याला इथं बघावा लागतो. त्यानंतर जर आपण सांगू शकतो की एवढे अमाऊंट येणे आहे किंवा घेणे आहे. जर उदाहरणाखातीर बघायचं म्हटलं तर एबीसी कंपनीला आपण जर 50,000 रुपयाचा माल खरेदी केलेला असेल, एबीसी कंपनीकडून 50,000चा माल खरेदी केला, त्यानंतर त्याला 10,000 रुपये दिले, परत 80,000 रुपये खरेदी केले, 20,000 दिले, परत आपण 1,00,000चा खरेदी केला, 50,000 दिले, 2,00,000ची खरेदी केली, 80,000 दिले. लास्टला जर तुम्हाला विचारलं की एबीसी कंपनीचा आपण किती देणं बाकी आहोत, तर या टायमाला आपल्याला काय करावं लागेल? फक्त आपण जर जर्नल एंट्री केलेले असतील तर एबीसी कंपनीचे जेवढे जर्नल एंट्रीचे व्यवहार झालेत त्याची अमाऊंट घ्यावी लागेल, जेवढे आपण खरेदी केलेली आहे आणि जेवढा आपण त्यांना अमाऊंट दिलेला आहे. त्यातून ते वगळता जी अमाऊंट राहते ती म्हणजे आपलं एबीसी कंपनीला अमाऊंट देणं बाकी आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक वेळी आपण प्रत्येक एंट्री जर्नल मध्ये चेक न करता जे काही जर्नल एंट्री मध्ये आपण पास करतो त्याच आपण लेजर पोस्टिंग केलेलं असेल, तर एकाच ठिकाणी आपल्याला त्याचे सर्व व्यवहार बघायला मिळतात आणि त्याला किती देणं किंवा त्याचं क्लोजिंग बॅलन्सेस काय आहे हे आपल्याला बघायला मिळतं. याच्यासाठी आपण काय करतो, तर प्रत्येक जर्नल एंट्रीचं लेजर पोस्टिंग करतो, कारण आपल्याला प्रत्येक अकाउंट वेगळा मिळेल आणि त्याचबरोबर त्याचं क्लोजिंग बॅलन्स आणि त्या अकाउंट सोबत झालेले व्यवहार एकाच पानावरती एकाच ठिकाणी आपल्याला बघता येतात. याच्यासाठी आपण जर्नल एंट्री जे काही करतो त्याचं लेजर पोस्टिंग इथं केलं जातं. जसं जर्नल एंट्रीमध्ये डेबिट क्रेडिट असतं, तसंच लेजरमध्ये देखील डेबिट क्रेडिट असतं, परंतु कॉलम थोडेसे वेगळे असतात. इथून डेट, पर्टिक्युलर, जेएफ आणि अमाऊंट या साईडला आपण डेबिट साईड म्हणतो. इथून इथपर्यंत जी साईड आहे याला काय म्हटलं जातं? डेबिट. आणि डेट, पर्टिक्युलर, सेम कॉलम, जेएफ, अमाऊंट, जर्नल फॉलोइंग या साईडला आपण क्रेडिट म्हणतो. अशा प्रकारे लेजर्स अकाउंट आपण ओपन करतो. आता हा जो काही लेजर आहे, ह्या लेजरचं नाव आपण इथं लिहितो. इथं क्रेडिट आणि इथं डेबिट, इथं लेजरचं नाव लिहिलं जातं, जो काही लेजर असेल तो. तर इथं जर्नल एंट्री ज्या वेळेला आपण पास करतो तो मिनिमम एका जर्नल एंट्री मध्ये 2 लेजर अकाउंट असतातच. मग त्या लेजरचं नाव आपल्याला इथं लिहावं लागतं. मग इथं जर्नल एंट्री काय करतं? परचेज अकाउंट डेबिट काय करतो की परचेज अकाउंट डेबिट टू आनंद एंटरप्राइजेस. इथं परचेज अकाउंट हे एक लेजर आपल्याला ओपन करावं लागेल आणि आनंद एंटरप्राइजेस हे एक लेजर अकाउंट आपल्याला ओपन करावं लागेल. तर इथं आपण काय करू, तर हे जे काही अमाऊंट लिहिलेलं आहे याला आपण एक नाव देऊ. हे एक लेजर आपण तयार केलेलं आहे, याला एक आपण नाव देऊ शकतो, कोणतंही एक. तर इथं याला आपण नाव देऊ परचेज अकाउंट. म्हणजे लेजर अकाउंट सेम असतात, कॉलम सगळे सेम, परंतु नाव फक्त आपण वरती चेंज करतो. इथं या लेजरला कोणतं नाव देणे. म्हणजे लेजर अकाउंट सगळे सर्वशः सेमच असतात. याच फॉर्मॅटमध्ये आपण लेजर अकाउंट लिहितो. तर इथं आपण फॉर्मॅट तयार करून घेऊ, लेजर अकाउंट. आणखीन इथं टोटल. अशा प्रकारे एक लेजर अकाउंट आपण लिहितो. तर या लेजर अकाउंटला आपण नाव देतो
परचेज, इथं एक लेजर आहे परचेज आणि इथं एक आनंद एंटरप्राइजेस, म्हणजे सेम टू सेम याचीच एक कॉपी करतो आणि इथं घेतो, आणखीन एक कॉपी करून मी इथं ठेवतो, पुढे आपल्याला लागेल. मग याला आपण नाव देतो परचेज अकाउंट, परचेज अकाउंट, आणि याला आपण नाव देऊया, याला आपण नाव देऊया आनंद एंटरप्राइजेस. आनंद एंटरप्राइजेस म्हणजे ह्या लेजरला आपण नाव दिलं परचेज अकाउंट, या लेजरला नाव दिलं आनंद एंटरप्राइजेस. तर याची आपण लेजर पोस्टिंग करायचं असेल तर कशा पद्धतीनं केलं जातं हे आज आपण बघूया. इथं परचेज अकाउंट डेबिट आहे आणि आनंद एंटरप्राइजेस क्रेडिट आहे. याचं पोस्टिंग आपल्याला ह्या अकाउंटमध्ये, दोन्ही अकाउंटमध्ये करायचं आहे. प्रत्येक लेजर स्टार्टिंग होतं 1/4 ला आणि एंडिंग होतं 31/3 ला. डेबिट बॅलन्स असो किंवा क्रेडिट बॅलन्स असो, 31/3 ला आपण क्लोजिंग करतो. स्टार्टिंग त्याचं ओपनिंग बॅलन्स असतं प्रत्येक अकाउंटचं, डेबिट असो किंवा क्रेडिट असो, ओपनिंग बॅलन्स आपण इथं लिहितो. तर इथं परचेज अकाउंट डेबिट आहे, इथं परचेज लेजर आपण तयार केलेला आहे. परचेज अकाउंट डेबिट आहे तर परचेज अकाउंटच्या डेबिट साईडला आपण लिहितो, जे काही क्रेडिट आहे ते लिहितो, म्हणजे टू आनंद एंटरप्राइजेस. इथं जर्नल एंट्री कोणत्या पानावरती आहे ते पान नंबर लिहितो, त्यालाच आपण जर्नल फॉलोइंग म्हणलं जातं. आणि इथं एलएफ मध्ये लेजर एंट्री कोणत्या पेज नंबर वरती आहे ते पेज नंबर लिहिलं जातं. इथं अमाऊंट, किती अमाऊंट आहे 18,000, म्हणजे एक एंट्री आपण इथं पास केली परचेजची, परचेज डेबिट साईडला 18,000 रुपये. त्याचबरोबर टू आनंद एंटरप्राइजेस, आनंद एंटरप्राइजेस, तर इथं आनंद एंटरप्राइजेस आपलं लेजर आहे. आनंद एंटरप्राइजेस इथं क्रेडिट आहे, म्हणजे इथं क्रेडिट साईडला आपण लिहिणार आहोत. क्रेडिट साईडला काय लिहिणार आहोत, जे डेबिट आहे ते, म्हणजे इथं बाय परचेज अकाउंट, जे काही डेट असेल ते डेट, पान नंबर जे काही असेल ते पान नंबर म्हणजे पेज नंबर, आणि 18,000. ही झाली आपली लेजर पोस्टिंग. म्हणजे ह्या लेजरचं पोस्टिंग केलं आपण, या देखील लेजरचं पोस्टिंग केलं, म्हणजे दोन्ही लेजरचं पोस्टिंग इथं केलं. नेक्स्ट व्यवहार काय झालेला आहे की लक्ष्मी कम्प्युटरला आपण विकलेलं आहे, टू सेल्स अकाउंट, 20,000 रुपयाचं मटेरियल विकलेलं आहे. तर इथं आपण एक नाव देऊ शकतो सेल्स अकाउंट, सेल्स अकाउंट, सेल्स अकाउंट. आणखीन दुसरं लक्ष्मी कम्प्युटर, इथं आपण आणखीन एक लेजर घेऊ लक्ष्मी कम्प्युटर, सेम कॉलम, इथं आपण लक्ष्मी कम्प्युटर घेऊया, इथं लक्ष्मी कम्प्युटर. ही डेबिट साइड आहे, ही क्रेडिट साइड आहे. तर इथं लक्ष्मी कम्प्युटर पहिल्यांदा आपण पोस्टिंग करून घेऊ. लक्ष्मी कम्प्युटर हे डेबिट आहे, म्हणजे लक्ष्मी कम्प्युटरच्या डेबिट साइडला आपण इथं काय लिहिणार आहे, जे क्रेडिट आहे ते. क्रेडिट सेल्स आहे, टू सेल्स अकाउंट. आता इथं दुसरं आहे सेल्स अकाउंट, सेल्स अकाउंट इथं आहे आपलं. सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला जे डेबिट आहे ते आपल्याला लिहायचं आहे. सेल्स अकाउंटच्या क्रेडिट साइडला डेबिट आहे बाय लक्ष्मी कम्प्युटर, अमाऊंट आहे 20,000. इथं देखील अमाऊंट आपण घेऊ 20,000.
20,000. अशा प्रकारे आपण लेजर पोस्टिंग करतो. नेक्स्ट एंट्री इथं कॅश अकाउंट आहे आणि लक्ष्मी कम्प्युटर आहे. म्हणजे इथं आपण कॅश अकाउंट बनवलेलं नाही आहे, तर कॅश अकाउंट इथं बनवूया आणि ही तिसरी एंट्री देखील आपण इथं पोस्टिंग करून घेऊया. इथं लक्ष्मी कम्प्युटर काढून आपण काय करू, कॅश अकाउंट, फक्त आपल्याला नाव चेंज करायचं आहे, कॅश अकाउंट. ही जर्नल एंट्री पास केलेली आपण डिलीट करू. इथं कॅश अकाउंट डेबिट आहे, म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला कोण दिलेला आहे, जे क्रेडिट अकाउंट आहे ते टू लक्ष्मी कम्प्युटर. अमाऊंट 20,000 रुपये, 5,000 रुपये. त्यानंतर लक्ष्मी कम्प्युटर क्रेडिट आहे, म्हणजे लक्ष्मी कम्प्युटरच्या क्रेडिट साइडला बाय जे डेबिट आहे ते कॅश अकाउंट 5,000 रुपये. याचं देखील पोस्टिंग केलं. सेम इथं खाली कॅश अकाउंट टू रेंट अकाउंट, रेंट रिसिव्ड. इथं कॅश अकाउंट आहे, खाली आपल्याला रेंट रिसिव्ड एक बनवावं लागेल. इथं मी कॉपी करतो आणि इथं पेस्ट करतो. लेजर, याला आपण नाव देऊ रेंट रिसिव्ड. रिसिव्ड कॅश अकाउंट डेबिट आहे, म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिट साइडला टू जे क्रेडिट आहे ते रेंट रिसिव्ड अमाऊंट 5,000 रुपये. त्यानंतर रेंट रिसिव्ड क्रेडिट आहे, म्हणजे रेंट रिसिव्डच्या क्रेडिट साइडला, रेंट रिसिव्डच्या क्रेडिट साइडला आपल्याला लिहायचं आहे बाय कॅश अकाउंट. कॅश अकाउंट जे डेबिट आहे ते. नेक्स्ट अनंत एंटरप्राइजेस आणि कॅश अकाउंट. अनंत एंटरप्राइजेस हे लेजर ऑलरेडी आपण बनवलेलं आहे. जर एखादा अकाउंट बनवलेलं असेल तर आपल्याला पुन्हा बनवायची आवश्यकता नसते. अनंत एंटरप्राइजेस डेबिट, म्हणजे इथं आनंद एंटरप्राइजेस पहिलंच अकाउंट आनंद एंटरप्राइजेस आहे. आनंद एंटरप्राइजेस डेबिट आहे, म्हणजे डेबिट साइडला आपण इथं लिहिणार आहे जे क्रेडिट आहे ते टू कॅश, टू कॅश अकाउंट. ही एंट्री आपण पास करत आहोत. टू कॅश अकाउंट, म्हणजे इथं कॅश अकाउंट क्रेडिट आहे, म्हणजे कॅश अकाउंटला आपल्याला जावं लागेल. कॅश अकाउंटच्या क्रेडिटला आपण इथं लिहिणार आहे बाय आनंद एंटरप्राइजेस. अमाऊंट 10,000 रुपये. 10,000 रुपये आपण तिथं पेड केलेला आहे. नेक्स्ट इथं स्टेशनरी खरेदी केलेली आहे. स्टेशनरी खरेदी केलेला आहे 1,000 रुपयाची. 1,000 रुपयाची स्टेशनरी खरेदी केलेली आहे. तर स्टेशनरी अकाउंट इथं आपल्याला तयार करावं लागेल. इथं स्टेशनरी अकाउंट नाव देऊ स्टेशनरी अकाउंट. म्हणजे जेवढे जर्नल एंट्री मध्ये आपले लेजर अकाउंट आलेले आहेत तेवढे सगळे आपल्याला इथं लेजर तयार करावे लागेल. स्टेशनरी अकाउंट डेबिट आहे, म्हणजे स्टेशनरी अकाउंटच्या डेबिट साइडला आपण इथं लिहिणार आहोत काय क्रेडिट आहे ते टू कॅश अकाउंट. कॅश अकाउंट अमाऊंट जे आहे ते 1,000 रुपये. कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला, म्हणजे इथं कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण इथं घेणार आहोत बाय जे डेबिट आहे ते स्टेशनरी
अकाउंट 1,000 रुपये, 1,000 रुपये. आता 7 नंबरची एंट्री बँक ऑफ इंडिया टू कॅश अकाउंट. म्हणजे बँक ऑफ इंडिया मध्ये आपण 3,000 रुपये डिपॉझिट केलेला आहे. म्हणजे बँक अकाउंट देखील आपल्याला इथं घ्यावं लागेल. इथं बँक ऑफ इंडियाचं लेजर अकाउंट तयार करतो आणि इथं लेजर एंट्री पास करतो. बँक ऑफ इंडिया अकाउंट. इथं बँक ऑफ इंडिया डेबिट आहे, म्हणजे डेबिट साइडला जे क्रेडिट आहे ते काय क्रेडिट आहे टू कॅश अकाउंट. कॅश अकाउंट. त्यानंतर कॅश अकाउंटच्या क्रेडिट साइडला, कॅश अकाउंट कुठं आहे त्या अकाउंट मध्ये कॅश अकाउंट. इथं क्रेडिट साइडला जे डेबिट आहे ते बाय बँक ऑफ इंडिया अकाउंट. अमाऊंट 3,000 रुपये. आता आपल्याला 8 नंबरची एंट्री पास करायची आहे. मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंट आपण बनवलेलं नाही आहे, तर इथं मशिनरी अकाउंट एक घेऊया आपण. मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंट. इथं मशिनरी अकाउंटच्या डेबिट आहे, म्हणजे मशिनरी अकाउंटच्या डेबिट साइडला जे क्रेडिट आहे ते, म्हणजे इथं टू अरविंद अँड कंपनी. अमाऊंट आहे 10,000 रुपये. 10,000 रुपये. इथंच अरविंद अँड कंपनी आपल्याला एक लेजर पुन्हा बनवावं लागेल. म्हणजे जेवढे आपण जर्नल एंट्री मध्ये लेजर आलेले आहेत तेवढे आपल्याला इथं बनवावे लागतील. अरविंद अँड कंपनी. अरविंद अँड कंपनी इथं क्रेडिट आहे, म्हणजे क्रेडिट साइडला बाय मशिनरी. अमाऊंट आहे 10,000 रुपये. 8 नंबरची एंट्री झाली. आता 9 नंबरची, वर्षा अखेरीस 31 मार्चला आपण काय करतो डेप्रिशिएशन काढतो. म्हणजे डेप्रिशिएशन अकाउंट इथं डेबिट आहे, म्हणजे डेप्रिशिएशन आपल्याला इथं अकाउंट एक तयार करावं लागेल. याला नाव देऊ आपण डेप्रिशिएशन अकाउंट. डेप्रिशिएशन अकाउंट. इथं डेप्रिशिएशन अकाउंट डेबिट आहे, तर इथं डेप्रिशिएशन अकाउंटच्या डेबिट साइडला आपण लिहितो तर टू जे क्रेडिट आहे ते मशिनरी अकाउंट. म्हणजे मशिनरीवरती आपण डेप्रिशिएशन काढलेलं आहे 2,000 रुपये. त्यानंतर मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंट इथं आपण बनवलेलं आहे, म्हणजे मशिनरी अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण लिहिणार आहे जे डेबिट आहे ते बाय डेप्रिशिएशन. अमाऊंट आहे 2,000 रुपये. लास्ट एंट्री आपल्याकडे भाडं आलेलं आहे 5,000 रुपये. म्हणजे कॅश अकाउंट. कॅश अकाउंट जिथं आहे कॅश अकाउंट, इथं कॅश अकाउंट आहे. इथं भाडं आपल्याला आलेलं आहे 5,000 रुपये. मग इथं कॅश अकाउंटला आपण जाणार. कॅश अकाउंट डेबिट साइडला जे क्रेडिट आहे ते लिहितोय रेंट रिसिव्ड. रेंट रिसिव्ड 5,000 रुपये. 5,000 रुपये. त्यानंतर क्रेडिट आहे रेंट रिसिव्ड, म्हणजे इथं क्रेडिट साइडला रेंट रिसिव्ड बाय कॅश अकाउंट. इथं 5,000 रुपये आपण इथं लिहिणार आहोत. अशा प्रकारे हे जे काही 10 जर्नल एंट्रीज आपण इथं करून घेतले,
आता आपल्याला जर्नल एंट्री वर्षभर आपण इथं अमाऊंट लिहितो आणि वर्षाअखेरीस सगळे अकाउंट इथं क्लोज केले जातात. मग इथं जे काही अकाउंट आपण क्लोज करणार आहोत परचेज अकाउंट, आनंद एंटरप्राइजेस. आता क्लोजिंग कसं केलं जातं? 31 मार्चला क्लोजिंग करत असताना हे जे काही टोटल आहे डेबिट साईडची आणखीन क्रेडिट साईडची याची टोटल केली जाते. याची टोटल आहे 18,000 रुपये आणि याची टोटल आहे 0. म्हणजे ह्याच्यामध्ये मोठी टोटल जी आहे ती टोटल आपण दोन्ही बाजूला लिहून घेतो. 18,000 इथं आणि 18,000 इथं. आता याची टोटल जर केली तर 18,000 येते, परंतु इथं 0 आहे, याची टोटल 18,000 येत नाही. किती कमी पडतात ती अमाऊंट इथं आपण लिहितो. म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली की जी अमाऊंट राहते ती अमाऊंट आपण इथं लिहितो 18,000 रुपयेच. हे जे काही असेल याला काय म्हटलं जातं? बॅलन्स. म्हणजे 31 मार्चला आपण इथं बॅलन्स लिहितो. मग याचा बॅलन्स जो राहिलेला आहे तो कॅरी फॉरवर्ड करतो. म्हणजे इथं 31 मार्च इथं काय लिहितो आपण? बाय बॅलन्स कॅरी डाऊन. इथं बाय बॅलन्स कॅरी करतो आपण 18,000 रुपये. तेच पुढच्या वर्षी त्या अकाउंटचा बॅलन्स म्हणजे एप्रिल 1 ला आपण इथं लिहितो टू बॅलन्स ब्राउट डाऊन. तेच बॅलन्स आपण इथं लिहितो बीडी. अमाऊंट 18,000 रुपये. अशा प्रकारे आपण काय करतो? सगळे लेजर अकाउंट क्लोज करून घेतो आणि त्याचे कॅरी फॉरवर्ड करतो. म्हणजे हे क्लोजिंग बॅलन्स असेल आणि हे ओपनिंग बॅलन्स असेल. हेच बॅलन्स आपण पुढच्या वर्षामध्ये कॅरी करतो आणि हे बॅलन्स इथं ब्रॉट डाऊन करतो. तसंच अनंत एंटरप्राइजेस इथं टोटल 18,000 रुपये आहे. इथं कॅश त्याला जितकी दिलेली आहे ती कॅश अकाउंटला जर बघितलं तर अमाऊंट आपल्याला समजेल किती दिलेला आहे. 10,000 रुपये दिलेला आहे. म्हणजे इथं अनंत एंटरप्राइजेस मध्ये आपण 10,000 लिहायचं राहिलेलं होतं ते आपण इथं लिहिलं. इथं टोटल करतो 18,000, याची टोटल करतो 10,000. तर ही जी मोठी टोटल आहे ते दोन्ही बाजूला लिहून घेतो. इथं 18,000 टोटल व्हायला किती अमाऊंट कमी पडते? म्हणजे मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करतो. तर इथं कमी पडतात आपले अमाऊंट ती लिहितो. वजा केल्यानंतर आपल्याला 8,000 भेटेल. इथं आपण क्लोजिंग बॅलन्स लिहितो 31/3. इथं टू बॅलन्स कॅरीड डाऊन 8,000 रुपये. हाच बॅलन्स आपण इथं ब्राउट डाऊन करणार आहे बाय बॅलन्स ब्राउट डाऊन 8,000 रुपये. म्हणजे अनंत एंटरप्राइजेस कडून आपण 18,000 रुपयाचं मटेरियल खरेदी केलेलं आहे आणि त्याला 10,000 रुपये दिलेले आहेत. म्हणजे देणं किती बाकी राहिलं? 8,000 रुपये देणं राहिलेलं आहे. हेच क्लोजिंग बॅलन्स आपण काढलं आणि तेच 8,000 रुपये देणं आहे म्हणून नेक्स्ट इयरला आपण कॅरी फॉरवर्ड केलं. अशा प्रकारे आपण सगळे लेजर अकाउंट इथं क्लोज करून घेतो आणि ह्याचे जे काही बॅलन्सेस असेल तर त्याचे एक ट्रायल घेतो, एका पेजवर घेतो. त्यालाच आपण ट्रायल बॅलन्स असं म्हटलं जातं. ओके, असे सगळे लेजर अकाउंट आपल्याला क्लोज करून घ्यायचे आहेत. तर आजचा क्लास आपण इथंच थांबू. नेक्स्ट क्लासला ट्रायल बॅलन्स आणि ट्रेडिंग अकाउंट आपण बघूया.